मी कदम शिवदास बाबूराव, राहणार कोंडा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी या गणपूर कोंडा या शिवचा शेतकरी आहे. मी शिक्षण झालंय पण मी शेती करतो. मी व्यावसायिकच आहे. या रस्त्याचा 2021 ला या रस्त्याचं मंजुरी झाली. या 2021 ला रस्त्याची मंजुरी होऊन माननीय अशोकराव चव्हाण साहेब आपले खासदार यांच्या मार्फत या रस्त्याची मंजुरी झाली. त्यांच्या हाताखालचे माननीय पप्पू पाटील आणि कोंडा ग्रामपंचायत, गणपूर कोंडा या दोन्ही ग्रामपंचायत पासून कोंडा ग्रामपंचायतने रस्ता मंजूर केला. यांनी रस्ता करण्याचा पुढाकार घेतला. मग रस्त्याला काम पोपटला जाताना नारळ फोडलं आणि काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर या रस्त्याचं काम त्यानं आबडधोबड पहिल्यांदा चाऱ्या म्हणले. चाऱ्या का त्यानं केल्या नाही. पहिल्या फक्त 100 मीटर चाऱ्या केल्या त्यानं. आणि MRGS मार्फत हे रस्ता, या रस्त्यामध्ये चाऱ्या MRGS मध्ये चाऱ्या दोन्हीकडून उपसून टाकून रस्ता करायच्या चाऱ्या असा आहे. पण यानं चाऱ्या केल्या नाही, काही नाही. स्वतः शेतकऱ्यानं 2-2 हजार रुपये खर्च करून हे रस्ता अगोदर दोन्हीकडून चाऱ्या काढून रस्ता पूर्ण केलेला आहे. माननीय श्री BR कदम यांचे नातू, त्यांच्या बंधू त्याचा गुत्त देऊन हे रस्ता आम्ही शेतकऱ्यांना अगोदर पूर्ण करून घेतला होता. यायला सरळ सोपा रस्ता होता. कोण्या शेतकऱ्याची अडचण नव्हती, काही नव्हती. तरी यानं त्या कामट्याचे टिप्परवाले निकम वगैरे यायला हे लावून अखंड चुना असा खडक मातीच अशी आणून टाकली. ते खडक म्हणून टाकला. पावसाळ्यात या होतं ते माती आणि चिखल दुसऱ्या वर्षी तर दोन्ही पण एक होऊन गेले. त्याच्यावर चला सुद्धा यानं गाडी तर दूरच राहिलं. सगळं चिखलच होता, मातीच होती. एक वर्ष ते खडकच आणून टाकला. दुसऱ्या वर्षी यानं एवढाले ढबर दगड आणून टाकले की कोटले होते की काय नाही की. त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना हे तुमचे दगड हे पुराणे येतं, जुने येतं, बरोबर नाहीत म्हणून एकदा त्याला सूचना केल्या. त्याच्यानंतर सूचनानंतर त्यानं हे दगड बदलून मोठमोठे दगड आणून टाकले याच्यावर. ते एक वर्ष या चारीमध्ये होते. नंतर आमचं ऊस जायची वेळ आली तेव्हा त्या 10 वेळेस त्या गुत्तेदाराच्या घराला जाऊन ते दगड त्याला बाजूला करायला लावले. त्यावेळेस आमचा ऊस गेला. ऊस बी जायला आम्हाला 2-2 महिने ऊस गेला नाही कारखान्याला, काही नाही. यायच्या या रस्त्यामुळं यानं तसंच आमचं अडकून ठेवलं होतं. आम्ही हजार रुपये करून ते दगड बाजूला केले. अखंड रस्त्याच्या मधामध्ये असताना आता काय अडचण आहे तुम्हाला? आता सध्या अडचण आहे की यानं एवढे दगड टाकून ठेवले. हे दगड फोडलेत. याच्या 10 वेळेस घरला घेऊन एवढ्याला अशा चिपली येतात की बैलाच्या खुर्या अशा कापायला येतात. पायाला मार लागालाय. पेरणीला येणं काय आहे ना, 1 किलोमीटर ते डोसक्यावर खताचे पोते बियाण्याचे डोसक्यावर आणून इथं पेरणी करावं लागाली. आणि आता उद्या पेरल्याच्या नंतर काढाव करून शेताकडे यावं कसं? रक्कम होती या रस्त्याची? या रस्त्याची अंदाजे नाही, लेखी रक्कम आहे. आम्ही तहसीलदाराकडे जाऊन 22 लाख रुपयाचा निधी आला या रस्त्याला. 1 किलोमीटरचा भाग 1 आणि भाग 2. याच्या पलीकडे चालनाच्या पलीकडे भाग 2 रस्ता आहे. याला एका रस्त्याला 22 लाखाचा निधी आला. 11 लाख रुपये लेबर मध्ये मार्फत आले आणि 11 लाख रुपये कुशल मार्फत आलेत याच्यामध्ये. तर यानं सगळेच पैसे उचललेत. यानं अंदाजे काढा, यानं 14,64,000 रुपये पैसे उचललेत. आणि रस्ता तर काहीच नाही, फक्त 50 फीट दगडाच्या टाकल्याचा. कोठं दगड आहे तर कोठं नाही, कोठं माती आहे तर कोठं खडक तर नाही, नावालाच नाही. आणि कागदावर यानं कागदाला त्या साईडवर तर दाखवले की रस्ता पूर्ण करून यानं सगळे पैसे उचलून खाले. ते गुत्तेदार म्हणते त्या लेबरनं पैसे दिले आणि ग्रामपंचायत म्हणते गुत्तेदारानं केला नाही. तहसीलदाराला गेलो, तहसीलदार म्हणते व्हिडिओ कर, आणि व्हिडिओ म्हणते तुमच्या बाबडी उपटून देईल, नाही तर आता ते 3 वर्ष झाले तुमचा रस्ता बंद होईल. आता मग करावं तर आम्ही काय करावं? मग आता तुमची मागणी काय राहणार बंधू? आता आमची मागणी यायनं रस्ता करावं, ग्रामपंचायतनं करावं का त्या गुत्तेदारानं करावं, त्याचं बघून घेऊ. त्यानं पैसे तर उचलले. एवढ्या पैशाचा तहसीलदार साहेबाकडे 2 तारखेला 23 तारखेला अर्ज केला मागच्या महिन्यात आणि या महिन्यात बी केला. मुख्यमंत्र्याकडे कोणाकडे? मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार, उपोषणाला तहसीलला बसणार, रस्त्याला बसणार, आंदोलन करणार. आता करणार तर नाही. उद्या आम्हाला जायची अडचण नाही तर मग त्याला म्हणा हे डबर जायचं गाड्या लावून घेऊन जा म्हणलं त्या साहेबाला. याला आता गुत्तेदारावर काम करणार, त्याच्यावर गुन्हे दाखल करा, त्या ग्रामपंचायत बरखास्त करा, कोणावर करा. आम्हाला फक्त रस्ता पाहिजे.